सर्व युवा मित्रांसाठी नमस्कार। बघा, 1.5 लाख पदांची भरती करणार मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांची घोषणा। बघा मित्रांनो, अभी नहीं तो कभी नहीं, अधिवेशनाआधी हे काम करा तरच परमनंट होणार। त्याआधी फडणवीस साहेबांनी काय घोषणा केली त्या आलेल्या बातम्या आपण सविस्तररित्या पाहूया। बघा, 1.5 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आले आहेत। विधानसभा अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रधान सचिवांची बैठक घेत त्यांना महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यात आगामी 100 दिवसात राज्य शासनाचा कार्यक्रम तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत। त्याचबरोबर राज्यामध्ये 1.5 लाख नोकर भरतीची प्रक्रिया राबविण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत। सर्व यंत्रणा या तांत्रिकदृष्ट्या सक्षम करून लोकांना कशा प्रकारे चांगली सेवा देता येईल याचा विचार करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिले आहेत। मग मित्रांनो, आता हिवाळी अधिवेशन जवळ येत आहे। हिवाळी अधिवेशना अगोदर आपल्याला हे काम करावं लागतील। पहिलं आहे म्हणजे सर्वांनी निवेदन द्या। तालुक्याचं तहसील कार्यालय असो, जिल्ह्याचं जिल्हाधिकारी कार्यालय असो, त्या ठिकाणी सर्व मित्रांना एकत्र येऊन आपले निवेदने सादर केली पाहिजे। काही जिल्ह्यांमध्ये निवेदने दिली गेली आहेत। दुसरं महत्त्वाचं काम आहे ईमेल करा। बघा, या ठिकाणी सीएम साहेबांचा ईमेल ॲड्रेस आहे cm@maharashtra.gov.in, याच्यावर ईमेल करा। मग निवेदन अथवा ईमेलवर आपण काय मागणी करायची, तर त्याच्यात पहिली मागणी करायची पगार वेळेवर मिळण्याबाबत। ज्या मित्रांना पगार मिळाला नसेल अजून, त्यांनी आमचा पगार वेळेवर मिळावा अशी मागणी करायची। दुसरी मागणी काय करायची, विद्यावेतन वाढवून द्या। 6, 8 आणि 10 हजारावर कुठेही परवडत नाही, तेव्हा विद्यावेतन वाढवून द्या अशी मागणी करायची। तिसरी महत्त्वाची मागणी आहे मित्रांनो, कालावधी वाढवून मिळवावा। बघा, 6 महिने खूपच कमी आहेत, तेव्हा कमीत कमी 1 वर्षाचा कालावधी वाढवून द्या अशी मागणी करायची आहे। आणि चौथी सर्वात महत्त्वाची मागणी आहे मित्रांनो, 20 ते 25 हजार रुपये का असेना, परंतु मानधन तत्वावर आम्हाला कायमस्वरूपी त्याच ठिकाणी करण्यात यावे अशी महत्त्वाची मागणी निवेदन अथवा ईमेलवर करा। बघा मित्रांनो, जर या आपण मागण्या आत्ताच केल्या, आपण जोर लावून धरला किंवा एखाद्या आमदार साहेबांना निवेदन दिलं, तर आपला विषय अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो, तरच आपला कुठेतरी विचार होईल। म्हणून अभी नाही तो कभी नाही, म्हणून सर्व मित्रांनी आता कामाला लाग। धन्यवाद मित्रांनो।